सर्व अंगणवाडी ताईंना कळकळीची विनंती। खूप उशीर झाला, आपणास तारखावर तारखा अशा खूप मिळाल्या, पण समजून घ्या, हे एक शासनाचे षडयंत्र चालू आहे। शासन काही करून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वच अंगणवाडी ताईंना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, तरीही त्या मागे सरत नाहीत, हे शासनाच्या लक्षात आलेले आहे। आता CDPO मार्फत सुद्धा विनंती पत्र हे सेविकांच्या ग्रुपवर येत आहेत। अनेक हतकंडे शासन आजमावू पाहत आहे, पण लक्षात घ्या, आज जर आपण मागे सरलो तर यापुढे अशा संपास शासन महत्त्व देणार नाही। शासनाच्या लक्षात येईल की संप मागे परतावणे हे सोपे आहे, तेही कोणत्याही मागण्यास न जुमानता। आपण त्यांना काही मागत नाही आहोत, जे ते आश्वासने देत आहेत तेच आपण लेखी स्वरूपात किंवा GR मार्फत मागत आहोत, त्यातही ते टाळाटाळ करत आहेत। पण आता वेळ आली आहे, शासन कोंडीत सापडलेले आहे, हा त्याचा शेवटचा हातखंडा आहे। 26 तारखेला जरांगे साहेबांचा पुन्हा दबाव आहे। शासनाचे कोणतेही कामे आपल्याशिवाय होत नाहीत। येत्या 3 दिवसात शासनास निर्णय घेणे भाग आहे। फक्त ध्यानी घ्या, 26 तारखेला सर्वांनी झेंडा फडकावण्यास विसरू नये। ग्रामपंचायत येथे जाऊन सर्वांनी प्रजासत्ताक दिन हा साजरा करणे। आशा आहे त्याच दिवशी किंवा त्या अगोदरही मुख्यमंत्री साहेब काही ना काही निर्णय हा देणारच आहेत। अर्थात तो निर्णय आपल्या बाजूनेच असणार आहे, पण त्या दिवसापर्यंत जसे आजपर्यंत आहात तसेच आपल्या निर्णयास ठाम राहा। उशीर लागत आहे, पण राहिलेल्या मानधन वाढीचा प्रश्नही सुटू शकतो, कारण आपण ठाम राहून शासनाचेही मार्ग बऱ्याच प्रमाणात हे बंद केलेले आहेत। आपण आज ही शासनास धारेवरच धरले आहे, पण संघटना ही शासनास धारेवर धरते ती तुमच्या सहकार्यामुळे। तुम्ही जर मागे सरलात तर संघटनेलाही मागे सरावे लागेल। त्याच कारणाने तुमची ताकद कायम ठेवा, संघटना तुम्हास विजय मिळवून देणारच। बाकी अंगणवाडी ताईंनो, काही शंका असतील तर नक्कीच विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार। आणि विनंती, पुढील माहितीसाठी अजूनही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा। धन्यवाद।